गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग नमस्कार. नेहमीप्रमाणे आपल्याला इंग्रजी बोलता यावी आणि त्याच्या योग्य दिशेने सराव व्हावा, त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. मी माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. मला जेवढं शक्य आहे, जे माझ्याकडे आहे, जे मला येतं जमतं, ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आज देखील नेहमीप्रमाणे मी आपल्याला एक नवीन वाक्यरचना शिकवणार आहे. त्या वाक्यरचनेच्या मदतीने आपण अनेक वाक्य बनवू शकतात आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये इंग्रजीत बोलू शकतात. रचना अशी आहे: आय प्लस नीड प्लस वर्ड्स. आता आय म्हणजे मी, नीड म्हणजे गरज आहे, मला गरज आहे, मला आवश्यकता आहे, मला गरज आहे, मला आवश्यकता आहे किंवा मला पाहिजे, असं तिघही अर्थांनी तुम्ही नीडचा उपयोग करू शकतात. आणि त्याच्यानंतर योग्य तो शब्द किंवा एकापेक्षा जास्त शब्द आपल्याला वापरायचे आहेत, म्हणजे वर्ड्स. मग पॅटर्न काय तयार झाला? आय प्लस नीड प्लस वर्ड्स. आलं लक्षात? तर बघा, वाक्यरचना कशा तयार होतात. आय नीड वॉटर. आय नीड वॉटर. मला पाणी पाहिजे. किंवा तुम्ही असं देखील म्हणू शकतात, मला पाण्याची गरज आहे. मग आपल्याला पाण्याची गरज केव्हा असते? जेव्हा आपल्याला तहान लागलेली असते किंवा त्या पाण्याचा उपयोग आपल्याला योग्य त्या कामासाठी करायचा असेल. म्हणून आय नीड वॉटर, मला पाणी पाहिजे किंवा मला पाण्याची गरज आहे. राईट? आय नीड फूड, मला जेवण पाहिजे. म्हणजे मला जेवणाची गरज आहे, म्हणजेच मला भूक लागलेली आहे. त्याच्यानंतर आय नीड हेल्प, मला मदतीची गरज आहे. आय नीड टाईम, मला वेळ हवा आहे. मला वेळेची गरज आहे, मला वेळ पाहिजे. तुम्ही जर मला वेळ दिला तर मी ते काम वेळेवर करू शकतो, म्हणून मला वेळ पाहिजे. आय नीड स्लीप, मला झोप पाहिजे. माझी जर झोप व्यवस्थित झाली नाही, माझी कोणत्याही कामात मन लागणार नाही. आय नीड रेस्ट, मला रेस्ट म्हणजे आराम पाहिजे. इथं विश्व शब्द आलाय, चुकीचा आहे हा. आय नीड रेस्ट, मला आराम पाहिजे. आय नीड हॉर्ड, हे वाक्य देखील चुकीचं आहे. आय नीड रेस्ट, मला आरामाची गरज आहे. आय नीड मनी, मला पैशांची गरज आहे. आय नीड पेन, मला पेन पाहिजे. आय नीड बुक, मला पुस्तक पाहिजे. तुम्ही असं म्हणू शकता, आय नीड अ नोटबुक. आय नीड अ पेन्सिल. आय नीड एरेझर. राईट? आय नीड अ मोबाईल. आय नीड अ माईक. आय नीड अ चेअर. आय नीड अ टेबल. अनेक वाक्य बनवू शकतात. आय नीड अ फोन, मला फोन पाहिजे. बघा, म्हणजे नीड म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज असणे. नीड म्हणजे एखाद्या गोष्टीची आवश्यकता असणे. मग या नीड या शब्दाचा योग्य तो उपयोग करून आपण सहज वाक्य बनवू शकतात, असा मला तुमच्याविषयी आत्मविश्वास आहे. सहज, इझिली यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस बाय यूजिंग नीड. राईट? अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे, बघा, त्याच पॅटर्नची बघूयात. आय नीड अ बॅग, मला बॅग पाहिजे किंवा पिशवी पाहिजे. राईट? आय नीड अ ब्रेक, मला सुटी किंवा ब्रेक पाहिजे. मला सुटी पाहिजे. राईट? आय नीड अ जॉब, मला नोकरीची गरज आहे. आय नीड अ कार, मला कार पाहिजे. आय नीड अ रूम, मला खोली पाहिजे. आय नीड अ डॉक्टर, मला डॉक्टरची गरज आहे. बिकॉज आय एम नॉट फीलिंग वेल, मला बरं नाही, मला बरं वाटत नाही, माझं दुखू लागलं. आय नीड ॲडव्हाइस, मला सल्ल्याची गरज आहे.
आय नीड स्पेस, मला मोकळीक पाहिजे, मला जागा पाहिजे, राइट? आय नीड ऑफिस, सॉरी आय नीड कॉफी, मला कॉफी पाहिजे. आय नीड ॲन्सर्स, मला उत्तरांची गरज आहे. आपण असं म्हणू शकतो, आय नीड क्वेश्चन्स, मला प्रश्नांची गरज आहे. आय नीड सपोर्ट, मला आधाराची गरज आहे. आय नीड माय पॅरेंट्स, मला माझ्या आई-वडिलांची गरज आहे किंवा मला माझे आई-वडील पाहिजेत, असं म्हटलं तरी अडचण नाही. आय नीड अ कूलर, आय नीड अ टीव्ही, आय नीड अ सोफा, आय नीड वॉटर, आय नीड ज्यूस, राइट? अशी अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात बघा. माझा एकच प्रयत्न आहे, की आपल्याला अशी अनेक वेगवेगळी वाक्य बोलता आली पाहिजेत, बनवता आली पाहिजेत, लिहिता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे आणि तुम्ही करू शकतात. तर आजचा व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे सुंदर झाला असेल. या व्हिडिओतून आपण भरपूर शिकू शकतात, इतरांना शिकवू शकतात. मी नेहमी सांगतो, मेक युअर ओन नोट्स विथ द हेल्प ऑफ माय टीचिंग. मी जे अध्यापन करतो, मी जे शिकवतो ना, त्याच्या मदतीने तुम्ही स्वतःची एक नोट्स तयार करा आणि डू प्रॅक्टिस, सराव करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.